जाऊयात तर चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात। त्यावर चुकीचा वापर होऊ नये, जनतेला कुठलाही घाबरू नये। या ठिकाणी पर्याप्त एलपीजी आणि पर्याप्त पेट्रोल डिझेल देशामध्ये आहे। राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती, एक डेडलाईन देखील फिक्स झालेली आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, स्क्रुटिनी केली जाणार होती, काय नाही? आता प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, याकरता एसओपी तयार होत आहे। धन दांडग्या लोकांना, ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे? ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची एसओपी तयार करणं चालू आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं थोडा वेळ होईल, पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत। कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तुम्ही त्यांचाच बाईट घ्या। अगो एक स्थानिक विषय, काटोल आणि वरुड जो सिमेंट रोड आहे त्या रोडला मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आज माननीय नितीन गडकरी साहेबांकडे बैठक आहे। त्या बैठकीचा विषय मी घेतलेला आहे, कारण नॅशनल हायवेचा इश्यू आहे। आज मी बैठकीमध्ये घेणार आहे। मागचे 1 महिन्यात 4 कामठी रोडलाही 2-3 ठिकाणी असं झालं आहे आणि वरुडलाही झाला आहे, मोर्शी वरुडला, काटोल वरुडलाही झाला आहे। संजय राउत ने कहा खराब मामले में 40 आमदारों के नाम आए, वो उजागर होना चाहिए। क्या संजय राउत ने कहा है 40 आमदार। मैंने नहीं सुना। मैंने नहीं सुना संजय राउत को। सर एक ये था वो संजय राउत को सुनना कब आपका है, मेरा काम नहीं है। ममता बनर्जी ने सीआरपीएफ को धमकाया, कलकत्ता की जो चुनाव होने वाले हैं ममता बनर्जी चुनाव हार रही है भारी मतों से, और बीजेपी अलायंस 51% वोट लेकर शहर लेकर जीत रहा है। इसलिए ममता बनर्जी घबरा चुकी है। वो सीआरपीएफ पे और अनेक संस्थाओं के डरा धमका रही है, लेकिन चुनाव आखिरी का है, उनको समझ गया है, और इसलिए जितना भी डरा धमकाना है वो डरा धमका ले, लेकिन वहां की जनता अब बीजेपी अलायंस को वोट देगी। अनिल देशमुखांनी अशी मागणी केली आहे, अनिल देशमुखांनी अशी मागणी केली आहे की चांदीवाल आयोगाचा जो अहवाल आलाय तो सार्वजनिक करावा, तो त्यांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, या सगळ्याच